ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार बालमित्रांनो, मी विमल हुंद्रे, सहशिक्षिका सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा कुसमळी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव. इथं तुम्हाला काही चित्र दिसत असतील, बरोबर? या चित्रातील व्यक्तींना आपण ओळखायचं आहे. ओळखा पाहू, हे कोण आहेत? अगदी बरोबर, हे आहेत संत ज्ञानेश्वर. यांना ओळखलत का? शाबाश, हे आहेत संत एकनाथ. पुढचे चित्र पहा. या चित्रातील व्यक्तीसोबतच त्यांच्याशी संबंधित काही माहिती तुम्हाला बाजूला दिसत असेल. या माहितीच्या आधारे तुम्ही या व्यक्ती कोण आहेत हे ओळखू शकता. चला मग प्रयत्न करा. खूप छान, हे आहेत संत तुकाराम. यांच्यासोबतही काही माहिती दिलेली आहे बघा. तसंच यांचे मनाचे श्लोक आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधून नेहमी अभ्यासत असतो. अगदी बरोबर, हे आहेत संत रामदास. तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, हे सर्वजण महान संत होते. संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ या सर्वांनी आपल्याला त्यांच्या अभंग, कीर्तन, श्लोक आणि भारूड यांच्या माध्यमातून भक्तिमार्गाचं तसेच मनाच्या स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. अज्ञान, अंधश्रद्धा यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांनी आपल्याला त्यांच्या अभंग, कीर्तन, श्लोक यांच्या माध्यमातून भक्तिमार्गाचं तसेच मनाच्या स्वच्छतेचं महत्त्वही पटवून दिलं आहे. चित्रातील या व्यक्तींना ओळखा पाहू. खूप सुंदर. कोण आहेत हे? राष्ट्रपिता महात्मा गांधीजी. महात्मा गांधीजींना आपण स्वच्छतेचे प्रणेते असे म्हणतो. तर या स्वच्छतेच्या प्रणेते म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वच्छतेविषयीचे काही विचार आपण आता पाहणार आहोत. हे विचार आता तुम्ही माझ्यासोबत वाचायचेही आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या विचारांचा अंगीकारही करायचा आहे, हे आपण आत्मसातही करायचे आहेत. बरं का बालमित्रांनो? चला तर मग यांचा पहिला विचार आपण समजून घेऊया. पहिला विचार आहे, राजकीय स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छतेचं महत्त्व हे अधिक आहे. अगदी बरोबर ना? राजकीय स्वातंत्र्य आपल्याला हवंच असतं, पण त्याचबरोबर आपली स्वच्छताही खूप महत्त्वाची असते. दुसरा विचार ते मांडतात, व्यक्ती स्वच्छ नाही तर स्वस्थही नाही, आणि जर व्यक्ती स्वस्थ नसेल तर ती सुदृढ किंवा निरोगी असा समाजही बनवू शकत नाही, प्रगतशील समाजसुद्धा ती बनवू शकत नाही. व्यक्तीची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता इथं त्यांनी अधिक प्रकर्षानं अधोरेखित केलेली आहे. कारण जर आपल्याला स्वच्छ निरोगी शरीर हवं असेल, सुदृढ शरीर हवं असेल तर आपल्याला वैयक्तिक स्वच्छतेशिवाय पर्याय नाही. पुढचा विचार वाचा पाहू. साफसफाईने भारताची गावं आदर्श बनू शकतात. अगदी बरोबर. मुळातच मुलांनो आपल्याला माहीत आहे की भारत हा खेडीप्रधान देश आहे. आपला देश हा जास्तीत जास्त प्रमाणात खेड्यांनी बनलेला आहे. त्यामुळे आपल्या देशाला जर आदर्श बनवायचा असेल तर किंबहुना खेड्यांची किंवा गावांची स्वच्छता, गावांना आदर्श बनवणे आपल्याला जास्त सोयीस्कर आहे. आणि त्यामुळेच ते म्हणतात की साफसफाईने भारताची गावं ही काय बनू शकतात? आदर्श बनू शकतात. पुढचा विचार पहा. नद्या स्वच्छ ठेवून आपण आपल्या सभ्यता जिवंत राखू शकतो. नदीमध्ये कोणत्याही प्रकारचं नैर्माल्य, घाण न टाकता आपण आपली संस्कृती, आपल्या सभ्यता तिथं जिवंत राखू शकतो. पुढचा विचार आहे, प्रत्येकाने आपला कचरा स्वतः स्वच्छ करायला हवा. म्हणजेच काय, एखाद्या वेळी जेव्हा आपण कचरा करत असतो तो स्वतः आपल्याला स्वच्छ करायला यायला हवा. जर आपण स्वतःची स्वच्छता, स्वतःचा कचरा स्वतःच स्वच्छ करत असेल तर इतरांनी तो कचरा स्वच्छ करण्याची किंवा तो कचरा तिथून काढून टाकण्याची गरजच लागणार नाही.
पुढचा विचार आहे, स्वच्छता आपल्या आचरणात अशा प्रकारे सामील करा की त्याची सवय झाली पाहिजे. बघा, एखादी चांगली सवय जर आपल्या शरीराला लागलेली असेल तर इतर बाहेरच्या लोकांनी येऊन आपल्याला ती हे कर, ते कर, स्वच्छता राखा, वैयक्तिक स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा असं सांगण्याची गरजच लागणार नाही. ती आपोआप आपल्या वर्तनामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये दिसून येत जाईल. आणि त्यामुळेच महात्मा गांधीजी म्हणतात की स्वच्छता ही आपल्या आचरणामध्ये अशा प्रकारे आपण सामील करायला हवी की त्याची सवय आपल्याला व्हायला हवी. बरं का मित्रांनो, हे विचार तुम्ही फक्त ऐकून सोडून न देता ते आपल्या आचरणात सुद्धा आणायचे आहेत. यानंतर पुढचं चित्र पहा. कोण आहेत हे? सेनापती बापट. सेनापती बापटांचं तर स्वच्छतेविषयी असं म्हणणं होतं की तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मी ही पूजक, सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक. म्हणजेच जर तुम्ही देवाचे पूजक असला, पूजक म्हणजे काय? पुजारी. जर तुम्ही देवाचे पूजक असला, देवाचे पुजारी असला, तर मी कोणाचा पुजारी आहे? या देशाचा पुजारी आहे. आणि जसं आपण आपलं घर, आपला देव्हारा नेहमी स्वच्छ सुंदर ठेवतो, तसंच मी माझा देश स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी काय करेन? प्रयत्नशील राहीन. भलेही तुम्ही देवाची उपासना करा, देवाची पूजा अर्चना करा, तसंच मी माझ्या देशालाच देव मानलेला असल्यामुळे मी माझा देश स्वच्छ ठेवण्यासाठी, निर्मळ सुंदर ठेवण्यासाठी काय लागेल किंवा जेवढे लागतील तेवढे प्रयत्न करायला तयार असेल. म्हणूनच ते म्हणतात, तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मीही पूजक, सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक. यानंतरच्या व्यक्ती कोण आहेत पहा बरं. अगदी बरोबर, हे आहेत संत गाडगे महाराज. यांनी सुद्धा गावोगावी स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचं काम केलेलं आहे. यानंतरच्या व्यक्ती पाहू कोण आहेत हे? पहा प्रयत्न करून. अगदी बरोबर, हे आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज तुम्हाला माहीत आहे का मुलांनो? जसं संतांनी आपल्याला आपल्या अभंगातून, आपल्या कीर्तनातून, श्लोकातून वैयक्तिक स्वच्छतेचं, मनाच्या स्वच्छतेचं किंवा भक्तिमार्गाचं महत्त्व आपल्यापर्यंत पोहोचवलं, त्याचप्रकारे या सर्व संतांनी किंवा सर्व व्यक्तींनी, उदाहरणार्थ महात्मा गांधीजी, सेनापती बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांनी सुद्धा स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आता एवढ्या चर्चेनंतर तुमच्या लक्षात आलं असणार आपण कोणता पाठ अभ्यासणार आहोत. अगदी बरोबर, आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा पाठ अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाठ 9. या पाठाची मूल्ये आहेत व्यक्तिमाहात्म्य, परस्पर सहकार्याची भावना आणि स्वच्छता. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या पाठात आलेले काही नवीन शब्दार्थ पाहणार आहोत. पहिला शब्द आहे उन्नत. उन्नत म्हणजे काय? श्रेष्ठ किंवा उच्च. दुसरा शब्द आहे स्वयंपूर्ण किंवा स्वयंपूर्ण म्हणजेच परिपूर्ण. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. तुकडोजी महाराजांचे काही विचार आपण पाहणार आहोत. माझ्यासोबत तुम्हीही वाचायचं आहे. आपला देश प्रगतीपथावर नेऊन उन्नत करायचा असेल तर प्रत्येक गाव स्वयंपूर्ण झाले पाहिजे. ते गाव स्वच्छ, आरोग्य, उद्योग या बाबतीत विकसित झाले पाहिजे. त्यासाठी लोकशिक्षण हवे, लोकांमधील आळस घालवला पाहिजे. अशा विचारांच्या तुकडोजी महाराजांनी समाज उन्नतीसाठी अनेक कामे केलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता पहा यांचे विचार काय होते. आपला देश जर प्रगतीपथावर नेऊन उन्नत करायचा असेल तर, उन्नत म्हणजे काय? देशाची प्रगती करायची असेल, देशाला श्रेष्ठत्व मिळवून द्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपल्या गावांचा आपली गावे ही स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. आता स्वयंपूर्ण म्हणजे काय बघितलं आपण? परिपूर्ण. अगदी बरोबर, परिपूर्ण झाली पाहिजेत. आणि हे परिपूर्णता कशामुळे मिळेल आपल्या गावांना? सांगा भाऊ, कशामुळे मिळेल?
यस, एकतर गावामध्ये उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, आरोग्य सुविधा तिथं उपलब्ध केल्या पाहिजेत, उद्योगधंदे तिथं निर्माण केले पाहिजेत, जेणेकरून गाव काय होईल, स्वयंपूर्ण होईल. गावच्या सर्व काही ज्या गरजा असतील त्या शहराकडे न जाता तिथल्या तिथं त्याच गावामध्ये पूर्ण केल्या जातील. म्हणून शिक्षण, आरोग्य, उद्योग या सर्व बाबतीतसुद्धा आपली गावं स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, विकास झाला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला लोकशिक्षण द्यायला हवं. लोकांमध्ये जो काही आळस आहे तो आपण घालवला पाहिजे. असे विचार तुकडोजी महाराज समाज उन्नतीसाठी करत होते आणि या विचारांचाच बीज घेऊन त्यांनी समाज उन्नतीची अनेक कामे केलेली आपल्याला पाहायला मिळतात. अशाच या महान राष्ट्रसंताबद्दल आज आपण या पाठाच्या अनुषंगानं माहिती मिळवणार आहोत. तर आपण त्यांच्या बालपणाविषयी काही माहिती मिळवूयात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म 29 एप्रिल 1909 रोजी यावली या अमरावती जिल्ह्यातील छोट्याशा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी ठाकूर इंगळे होते. आईचे नाव मंजुळा देवी आणि माणिक यांचे पूर्ण नाव होते माणिक बंडोजी इंगळे. आता मुलांनो, तुमच्या डोक्यात एक प्रश्न आला असणार की बाबा, जर तुकडोजी महाराजांचं बालपणीचं नाव माणिक असेल तर त्यांना तुकडोजी हे नाव कसं मिळलं? बरोबर ना? तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. तर जेव्हा माणिक लहान होते त्यावेळेला त्यांच्या आईने माणिकना त्यांच्या आजोळी म्हणजेच वरखेड या ठिकाणी आकडोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले होते आणि या आकडोजी महाराजांनीच त्यांना माणिक तुकडोजी हे नाव दिले होते आणि त्यानंतरच माणिक तुकडोजी या नावाने ओळखले जाऊ लागले. कळलं का मुलांनो तुम्हाला? आता आडकोजी महाराजांनी त्यांना माणिक हे नाव दिले होते. तर आकडोजी महाराज कोण होते बरं? तुकडोजी महाराजांचे गुरु. हे चित्र पहा, काय दिसतं तुम्हाला याच्यामध्ये? खूप छान. काय दिसते? भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत आहे आणि त्यांना भेटण्यासाठी साक्षात विठ्ठल किंवा पांडुरंग तिथं आलेले आहेत. असंच छोट्या माणिकला सुद्धा वाटायचं की मीही माझ्या आईवडिलांची या प्रकारे सेवा करू लागलो तर मलासुद्धा भेटायला कोण येईल? पांडुरंग येईल. असा विचार सतत त्यांच्या मनात चालू असायचा आणि थोड्या दिवसानंतर स्वतः ते गावोगावी जाऊन भजनं करू लागले. भजनं करत असताना ती भजनं गाऊसुद्धा लागले. त्यांचं एक भजन इथं दिसतंय बघा, भेद कुणी हा केला. यासारखी भजनं खूप वेगळ्या पद्धतीनं आणि समाजाचं प्रबोधन करणारी भजनं तुकडोजी महाराज करत असत आणि हे भजनं करत असताना त्यांनी एका वाद्याचा वापर करायचे. मुलांना तुम्हाला माहीत असेल, एखादं गाणं आपण म्हणायचं झालं की त्याच्या सोबतीला आपण संगीत वाद्यांचा उपयोग करतो. सांगा बघूया कोणकोणती संगीत वाद्य तुम्हाला माहीत आहेत किंवा आपण गाणी म्हणताना वापरतो? तबला, मृदंग, पेटी, हार्मोनियम, टाळ, चिपळ्या. बरोबर ना? असंच तुकडोजी महाराजसुद्धा आपले अभंग गायन करत असताना खंजिरी नावाच्या वाद्याचा उपयोग करत होते. खंजिरी पाहिलं आहे काय तुम्ही? चित्रात पहा बघू. हे आहे खंजिरी वाद्य. या खंजिरी वाद्याच्या साहाय्याने त्यांनी गावोगावी फिरून आपलं भजन करत होते आणि या भजनाचा उद्देश हा फक्त काय होता? फक्त भजन म्हणणे किंवा आनंद मिळवण्यासाठी होता का? तर नाही. या भजनाच्या रूपातून त्यांनी स्वच्छतेचं महत्त्व, समाजाच्या प्रगतीचं महत्त्व किंवा समाज प्रबोधनाचं काम करत होते आणि त्यांच्या या अशा आगळ्या वेगळ्या गुणामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते. तसेच त्यांना देवबाबासुद्धा म्हणू लागले होते. आता आपण पहिला भाग संपवलेला आहोत. या भागाशी संबंधित काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. पहिला प्रश्न आहे, तुकडोजी महाराजांचा जन्म केव्हा व कोठे झाला? सांगा पाहू. यस, तुकडोजी महाराजांचा जन्म 29 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या ठिकाणी झाला. तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? अगदी बरोबर. तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. तिसरा प्रश्न वाचा पाहू.
तुकडोजी महाराज भजन गाताना कोणत्या वाद्याचा उपयोग करत? ती बरोबर, तुकडोजी महाराज भजन गाताना खंजिरी या वाद्याचा उपयोग करत असत. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुकडोजी महाराजांचे गुरु कोण होते? कोण होते? अकडोजी महाराज, ज्यांनी छोट्या माणिकला तुकडोजी हे नाव दिलं. बरोबर ना? खूप उत्तम असा प्रयत्न चाललेला आहे तुमचा. खूप सुंदर प्रकारे तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. चला तर याचा पुढचा भाग आपण पाहूया. पाठाला यातील काही नवीन शब्दार्थ आपण पाहणार आहोत. प्रवृत्त, तयार करणे किंवा उद्योग, स्वावलंबन, स्वतःचे काम स्वतः करणे, निरखणे म्हणजेच पाहणे, संदेश म्हणजे निरोप, पुरस्कार म्हणजेच पारितोषिक किंवा बक्षीस. आता आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपल्या भजनांच्या साह्याने गावोगावी जाऊन समाज प्रबोधनाचं काम करत होते. लोक अक्षरशः त्यांच्या मागे जमा व्हायचे, देवबाबा म्हणून त्यांची स्तुती करायचे आणि याचाच फायदा तुकडोजी महाराजांनी समाजाच्या प्रगतीसाठी करायचा, समुदायाच्या प्रगतीसाठी करून घ्यायचं ठरवलं आणि या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना प्रवृत्त करायचं त्यांनी ठरवलं. प्रवृत्त करणे म्हणजे काय? उद्युक्त करणे किंवा तयार करायचं त्यांनी ठरवलं आणि तिथं जे काही तरुण कार्यकर्ते जमायचे त्यांची एक संघटना त्यांनी तयार केली आणि या संघटनेला प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी धर्मसेवाश्रमाची स्थापना केलेली आहे. आणि याच धर्मसेवा आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी जाऊन स्वच्छतेचं काम करत होते. यापैकी त्यांच्या संघटनेचे काही लोक, काही कार्यकर्ते हे लोकांना मार्गदर्शन करत असत. कशाचं मार्गदर्शन करत असत असता ते? स्वच्छतेचं. गावामध्ये कशा प्रकारे स्वच्छता राखता येईल याचं मार्गदर्शन ते करत होते. आणि फक्त मार्गदर्शन तोंडी बोलून सांगत होते का? नाही, तर ते स्वतः हातामध्ये झाडू, खराटे, बुट्ट्या, पाट्या घेऊन कामाला लागायचे. गावोगावी जाऊन ह्या सफाईला सुरुवात व्हायची. जो कचरा काढून एका ठिकाणी तो गोळा करीत रस्त्यावरती असणारे लहान लहान खड्डे ते भरून घेत होतं. त्याचबरोबर सांडपाण्याला सुद्धा वाट करून देत. सांडपाणी म्हणजे घाण पाणी, गटारीतून वाहणारे जे काही घाण पाणी असेल, साचलेलं असेल तर त्याला वाट करून देण्याचे काम ते करत होते. कचरा लोटून गावाबाहेर नेत होते. तिथं एखादी मोठी चर खणून त्यामध्ये तो कचरा टाकण्याचं काम ते करत होते. त्याचबरोबर जी काही स्वच्छ झालेली जागा होती, मग तो रस्ता म्हणा किंवा घराच्या आजूबाजूचा परिसर म्हणा, या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शेणसडा टाकून त्यांनी तिथं सारवून घ्यायचे आणि या सारवलेल्या जागेवरती सुंदर अशी रांगोळी घालायची आणि यामुळे मग तो परिसर कसा व्हायचा? एकदम आनंदी बनून जायचा. आणि अशा या आनंदी परिसरामध्ये मग लोकांना राहायला खूप आवडत होतं किंवा लोक एक वेगळ्या प्रकारचा अनुभव तिथं अनुभवत होते. याचबरोबर फक्त कचरा त्यांनी जमा करून थांबत नव्हते, तर एक वेगळा विचारसुद्धा त्यांनी यातून मांडला होता. तो म्हणजे खतातून अन्न व अन्नातून खत. काय होतं बाबा हा विचार? तर जमा केलेला कचरा हा काय करावा लागत होता? असाच टाकून दिला, असाच पेटून दिला तर त्याचा काय उपयोग होणार होता का? नाही. तर तुकडोजी महाराजांनी एक सुंदर अशी कल्पना त्यावेळी मांडली होती, म्हणजेच खतातून अन्न व अन्नातून खत. आता काय करायचं होतं? खतातून अन्न म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपण जे काही कचरा टाकणार असो तो एखाद्या पेटीमध्ये म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी तो जमा करून ठेवायचा आणि त्यापासून सेंद्रिय खताची आपण निर्मिती करायची आणि याच सेंद्रिय खताचा उपयोग करून आपण मग काय करायचं? आपलं पीक उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करायचा. कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता आपण या सेंद्रिय खतांचा उपयोग करायचं शिकवण तुकडोजी महाराजांनी दिली होती. आणि याचा काय फायदा झाला होता बघा लोकांच्यावरती? जे स्वच्छतेचे संदेश त्यांनी लोकांच्यापर्यंत पोहोचवलं होतं, त्या स्वच्छतेच्या संदेशाचा उपयोग किंवा महत्त्व काय झालं होतं बघा? तर स्वच्छता झाल्यामुळे लोकांना आनंद तर मिळालाच होता, पण याचबरोबर खतातून अन्न आणि अन्नातून खत ही संकल्पना तिथं राबवली गेल्यामुळे उत्पादन अधिक वाढलं होतं, अन्न निर्मिती तिथं जास्त होत होती आणि त्यामुळे लोक काय होती? सुखी झाली होती. त्याचबरोबर समाज स्वच्छ झाल्यामुळे, गावं स्वच्छ झाल्यामुळे समाजात येणारी रोगराईसुद्धा काय झाली होती? कमी झाली होती. त्याचबरोबर रोगराई कमी झाल्यामुळे लोकांचं आयुष्य सुधारलं होतं आणि आयुष्य सुधारल्यामुळे समाज स्वस्थ झाला होता, समाजामध्ये स्वस्थता येऊ लागली होती.
याच धर्तीवरती स्वच्छतेचं महत्त्व आजही आपल्या देशामध्ये कुठंतरी ठासवण्याच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 2014 पासून भारत सरकारने स्वच्छता अभियानाची सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही स्वच्छता अभियानाची सुरुवात फक्त भारत सरकारनेच नाही केली, तर कर्नाटक सरकारने सुद्धा आपली खेडी सुधारावी, खेड्यांचा विकास व्हावा या हेतूने निर्मल ग्राम स्वच्छता अभियान इथं सुरू केलेलं आहे. काय उद्देश आहे या निर्मल ग्राम स्वच्छता अभियानाचा? तर खेड्यांचा विकास व्हावा, आपली खेडी सुधारावीत या उद्देशाने त्यांनी फक्त ही जी योजना राबवलेली आहे या योजनेच्या माध्यमातून त्यांनी निर्मल ग्राम स्वच्छता अभियानासाठी पुरस्कृत झालेल्या गावांना आर्थिक सहकार्य तसेच पुरस्कारसुद्धा देऊ करतात. आता आपण काही विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. पहिला शब्द आहे प्रगती. सांगा भाऊ याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अगदी बरोबर, अधोगती. दुसरा शब्द आहे आळशी. विरुद्धार्थी शब्द आहे कामसू. विकसित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा भाऊ काय होतो? अविकसित. स्वच्छ, अगदी बरोबर, अस्वच्छ. आनंद, दुःख. देशभक्त, देशद्रोही. खूप छान. चला समानार्थी शब्द पाहूयात. देव या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा भाऊ. देव म्हणजेच ईश्वर, विधाता. अगदी बरोबर. दुसरा शब्द आहे आई. आईसाठी कोणकोणते शब्द आपण वापरतो? माता, जननी, हो ना? यासारखे आणि इतरही शब्द तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते लिहायचे आहेत. तिसरा शब्द आहे शहर. शहर म्हणजेच नगर. पुढचा शब्द आहे पहा लोक. लोक म्हणजे काय सांगा भाऊ? जनता. पाचवा शब्द आहे सफाई. सफाईसाठी समानार्थी शब्द कोणता वापरू आपण? स्वच्छता. पुढचा शब्द आहे झाडू. झाडूलाच आपण काय म्हणतो? केरसुणी सुद्धा म्हणतो. काही शब्द इथं तुम्हाला दिलेले आहेत, त्या उदाहरणात एक नमुना सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. या नमुन्याप्रमाणे पुढचे शब्द तुम्ही तयार करायचे आहेत. तुमचा नमुना दाखल शब्द आहे आई वडील. खाली शब्द दिलेला आहे हवा. हवासाठी कोणता शब्द तयार कराल तुम्ही? हवा पाणी. पुढचा शब्द पहा केर. केरसाठी कोणता शब्द वापराल? केर कचरा. तिसरा शब्द आहे साफ. साफसाठी आपण कोणता शब्द वापरू? सफाई. साफ सफाई हा जोड शब्द आपण इथं तयार करतो. रोग. रोगसाठी कोणता शब्द लिहाल? रोगराई. खूप सुंदर. पुढे सांगा साधू. साधू या शब्दासाठी कोणता शब्द सांगाल? साधू संत. खूप सुंदर. या पाठाशी संबंधित काही स्वाध्याय आपल्याला आता सोडवायचा आहे. कंसातील योग्य शब्द शोधून रिकाम्या जागा तुम्ही भरायच्या आहेत. कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत पहा. वाचा शब्द. स्वच्छ, मंजुळा देवी, पुरस्काराची, सक्षम आणि माणिक. पहिला गाळलेली जागा आहे. तुकडोजी महाराजांचे बालपणीचे नाव काय होते? दुसरा आहे तुकडोजीच्या आईचे नाव काय होते? तिसरा आहे गावं काय झाली पाहिजेत? चौथं कर्नाटक शासनाने आर्थिक सहकार्य व टिमटिमची घोषणा केली आहे. आपण दररोज अंगण टिमटिम केले पाहिजे. सांगा बघू आता उत्तरं. तुकडोजी महाराजांचे बालपणीचे नाव काय होते? माणिक. शाब्बाश. दुसरा गाळलेली जागा सांगायची का आता? तुकडोजीच्या आईचे नाव काय होते? मंजुळा देवी. तिसरं पहा गावं काय झाली पाहिजेत? स्वच्छ, सक्षम की पुरस्कार? सक्षम झाली पाहिजेत. अगदी बरोबर उत्तर आहे. चौथा पहा कर्नाटक शासनाने आर्थिक सहकार्य व कशाची घोषणा केलेली आहे?
पुरस्काराची घोषणा केलेली आहे. कशाशी संबंधित घोषणा केलेली आहे सांगा बघू. निर्मल ग्राम स्वच्छता अभियानासाठी कर्नाटक शासनाने आर्थिक सहकारी व पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. पुढचा आहे, आपण दररोज अंगण काय केले पाहिजे? स्वच्छ केलं पाहिजे. बरोबर ना? तर मुलांनो, आज आपण या पाठातून स्वच्छतेचं महत्त्व जे काही अभ्यासलेलं आहे हे फक्त अभ्यासापुरतं न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं वापरता येईल, दैनंदिन जीवनामध्ये याचा पुरेपूर उपयोग कसा करता येईल आणि आपलं गाव, आपली शाळा, आपलं घर आणि स्वतः आपण वैयक्तिकरित्या स्वच्छ राहून, स्वस्थ राहून आपला देश, गाव आणि आपली शाळा प्रगतीपथावर कशी नेता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग नक्की प्रयत्न कराल ना तुम्ही? हो, खूप छान. याचबरोबर आज आपण या पाठाच्या संदर्भाने मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजेच शब्दांच्या जातींचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत आणि या 8 जाती आपण 2 भागामध्ये वर्गीकृत केलेल्या आहेत. पहिला प्रकार आहे कारक शब्द, यालाच आपण विकारी शब्द असं सुद्धा म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे अविकारक शब्द. या कारक शब्दामध्ये किंवा विकारक शब्दामध्ये पुन्हा शब्दांचे 4 प्रकार येतात. पहिला आहे नाम, दुसरा सर्वनाम, तिसरा विशेषण आणि चौथा क्रियापद. आणि अविकारिक शब्दांच्या जातीमध्ये पहिला आहे क्रियाविशेषण अव्यय, दुसरा आहे शब्दयोगी अव्यय, तिसरा उभयान्वयी अव्यय आणि चौथा केवल प्रयोगी अव्यय. तर आज आपण नाम या विकारक शब्दाच्या जातीबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे. इथं तुम्हाला एक रखाना दिसतोय आणि सोबत काही शब्दसुद्धा लिहिलेले दिसतात. पहिल्या रखान्यामध्ये लिहिलेलं आहे वस्तूचं नाव. कोणत्या आहेत वस्तू बघा तिथं, कोणत्या वस्तूंची नावं लिहिलेली आहेत? पुस्तक, खुर्ची. दुसऱ्यामध्ये पहा पदार्थाची नावं आहेत. कोणता पदार्थ आहेत? दूध, तेल. तिसऱ्या रेखाण्यामध्ये स्थळाची नावं दिलेली आहेत. कोणती स्थळं आहेत आता? बेंगलोर, बरोबर. आणि पुढचं औरंगाबाद. त्याच्या पुढच्या रखान्यामध्ये पहा काय लिहिलेलं आहे? नदीची नाव, नदीचे नाव. कोणकोणत्या नद्या आहेत? गंगा, कावेरी. पुढच्या रखान्यामध्ये पहा व्यक्तींची नावं दिलेली आहेत. रामराव आणि जुली ही व्यक्तींची नावं दिलेली आहेत. पुढचा रखाना पहा गुणधर्म. गुणधर्मामध्ये लिहिलेलं आहे सौंदर्य आणि शौर्य. आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये या रखाण्याशी संबंधित तुमच्या मनामध्ये जे काही शब्द येतील ते लिहायचे आहेत. चला लिहायला सुरुवात करा. पाहू. वस्तूचं नाव, पदार्थाचे नाव, स्थळाचे नाव, नदीचे नाव, व्यक्तीचे नाव आणि गुणधर्म याच्याशी संबंधित तुम्हाला आठवणारे शब्द तुम्ही या रखाण्यामध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे, झालं ना लिहून? इथं तुम्हाला एक वाक्य दिसतंय, वाचा पाहू हे वाक्य. निखिल आणि नेहा शाळेत निघाले. निखिलने जेवणाचा डब्बा दप्तरात ठेवला आणि कुत्र्याला ताटा करून ते निघाले. पुन्हा एकदा वाक्य वाचून पहा बघू. निखिल आणि नेहा शाळेत निघाले. निखिलने जेवणाचा डब्बा दप्तरात ठेवला आणि कुत्र्याला टाटा करून ते निघाले. आता हे वाक्य जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर या वाक्यामध्ये काही नावं आलेली आहेत बघा. उदाहरणार्थ निखिल आणि नेहा कशाची नावं आहेत? व्यक्तींची नावं. अगदी बरोबर. पुढचा शब्द पहा शाळेत. शाळा काय आहे? ठिकाण आहे. जेवण आपण पदार्थ खातो ना, पदार्थांशी संबंधित आहे. डब्बा वस्तूचं नाव आहे. दप्तर वस्तूचं नाव आहे. कुत्रा प्राण्याचं नाव आहे. बरोबर. म्हणजेच यावरून आपल्याला नामाची व्याख्या कशी बनवता येईल? एखाद्या वस्तूच्या, ठिकाणाच्या, प्राण्यांच्या किंवा
किंवा पदार्थाच्या ठेवलेल्या नावाला आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. आता आपण नामाचे प्रकार पाहणार आहोत. नामाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार पहा, सामान्य नाम. दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजे नेमकं काय? आता इथं तुम्हाला काही वाक्य दिसतात पहा. पहिलं वाक्य आहे, राधा हुशार मुलगी आहे. दुसरं वाक्य दिलेलं आहे, गंगा पवित्र नदी आहे. आता या वाक्यामध्ये मुलगी आणि नदी हे 2 शब्द वेगळ्या रंगाने लिहिलेले आहेत. आलं का लक्षात? का बरं लिहिले असतील असे हे वेगळ्या रंगामध्ये? बरोबर, कारण या 2 शब्दापासून आपल्याला एका वस्तूच्या, ठिकाणाच्या किंवा पदार्थाच्या सामान्य गुणाचा किंवा सामान्य जातीचा काय होतो? बोध होतो. आणि जेव्हा एखाद्या सामान्य जातीवाचक शब्द जो असतो, सामान्य जातीचा आपल्याला बोध करून देणारे जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो? सामान्य नामे असे म्हणतो. उदाहरणार्थ पहा, घर. आपण राहतो त्या ठिकाणाला आपण घर हे नाव दिलंय ना, सो घर हे काय आहे? सामान्य नाम आहे. फळ, प्राणी, देश, बरोबर ना? सो सामान्य नाम म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का? आता आपण सामान्य नामाची व्याख्या पाहूया. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की एकाच जातीच्या वस्तूंना किंवा पदार्थांना किंवा प्राण्यांना सामान्यपणे जे नाव देतो त्याला आपण काय म्हणतो? सामान्य नाम असे म्हणतो. याच्या पुढचा प्रकार आहे विशेष नाम. पहिलं वाक्य वाचा पाहू. राधा हुशार मुलगी आहे. दुसरं आहे गंगा पवित्र नदी आहे. आता वाक्य आधी लिहिलेलीच आहेत, बरोबर? राधा हुशार मुलगी आहे, गंगा पवित्र नदी आहे, ही वाक्य आपण आधीच अभ्यासलेली आहेत. पण या वाक्यामध्ये सुद्धा एक छोटासा बदल आहे, तो म्हणजे राधा आणि गंगा हे 2 शब्द आपण वेगळ्या रंगात लिहिले. आधीच्या वाक्यामध्ये आपण मुलगी आणि नदी ह्या शब्द वेगळ्या प्रकारे लिहिले होते, पण आता राधा आणि गंगा हे शब्द वेगळ्या रंगामध्ये लिहिलेले आहेत. असं का बरं केलं असेल? खूप छान, कारण त्या मुलगीचं नाव काय आहे? राधा आहे. नदी म्हटल्यानंतर नदीचं नाव कोणतं आहे? गंगा आहे. यावरून आपण काय सांगू शकतो? यस, एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या किंवा पदार्थाच्या ठेवलेल्या नावाला आपण काय म्हणतो? विशेष नाव असं म्हणतो. उदाहरण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं उदाहरण आहे बघा, राधा हे का मुलीचं नाव आहे. हिमालय पर्वताचं नाव आहे. भारत देशाचं नाव आहे. कावेरी नदीचं नाव आहे. बरोबर ना? म्हणजेच व्याख्या काय सांगते पहा. व्यक्ती, स्थळ किंवा वस्तूला ठेवलेल्या विशेष अशा नावाला आपण काय म्हणतो? विशेष नाम असे म्हणतो. काही उदाहरणं सुद्धा तुमच्यासाठी दिलेली आहेत बघा. यामध्ये भारत, अमेरिका, कर्नाटक ही ठिकाणांची नावं आहेत, स्थळांची नावं आहेत. रॉबर्ट, गोविंद, राधा ही व्यक्तींची नावं आहेत. रामनगर हे सुद्धा एखाद्या ठिकाणाचं नाव आहे. जानेवारी महिन्याचं विशेष नाव आहे. गोदावरी, नर्मदा नद्यांची नावं आहेत. म्हणजेच व्यक्ती, स्थळ, वस्तू यांच्या ठेवलेल्या नावाला आपण काय म्हणतो? विशेष नाव असे म्हणतो. पुढचा प्रकार आहे भाववाचक नाम. इथं काही शब्द तुम्हाला दिसत आहेत का? वाचा पाहू हे शब्द काय आहेत? शौर्य, सौंदर्य, गरिबी, श्रीमंती, मोठेपणा, शहाणपण, प्रामाणिकपणा, ढिटाई, गुलामगिरी, सोनारकी आणि लोहारकी. तर मुलांनो, या नामावरून वस्तूंच्या, पदार्थांच्या किंवा व्यक्तीच्या ठिकाणी असलेले गुण, भाव, स्थिती, व्यवसाय यांचा बोध होतो. त्याला आपण काय म्हणतो? भाववाचक नाम असे म्हणतो. याच्याशी संबंधित एक गृहपाठ तुम्हाला दिलेला आहे. इथं खाली दिलेल्या शब्दांचे तुम्ही सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम असे वर्गीकरण करायचे आहे. शब्द पहा कोणकोणते आहेत? प्रामाणिकपणा,
आशिया, पर्वत, राम, श्रीमंती आणि पुस्तक. ठीक आहे मुलांनो, गृहपाठ तुम्ही वेळच्या वेळी पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.